तुम्हाला आवडते ना म्हणून खीर केली आहे. खास आमच्या साधनाताईंनी तुमच्या करता. तुम्हाला आठवतं ना तुम्ही आमच्या घरी आला होता तेव्हा त्यांच्या स्वयंपाकाचं किती कौतुक केलं होतं. एक मिनिट हां, एक कॉल घेऊन आलेच. हॅलो साधना, या. बाबा, आई, मी किती वर्ष झाली तुमचे आशीर्वाद मिळण्यासाठी तडफडत होतो. आई, तुम्ही ओळखलं मला? ओ, त्या गौरी. बाबा, तुमची सूत गौरी, तुमच्या नातीची आई, गवळीची आई गौरी. माफ करा मला माफ करा. जरा तो माझं चुकलं तर मी इथं राहून तुमची सेवा करायला पाहिजे होती. सुनेसारखं वागायला हवं होतं मी, पण माझं नशीब बघा, समजा असून मी कमीच पडलो. खरं सांगू आई, मला तुमच्या संग राहायचं आहे. तुम्हा दोघांची लय लय सेवा करायची आहे. सुखानं संसार करायचा आहे मला, पण माझं नशीबच फुटकं. मला खरंच माफ करा. तुमच्या नातीला इतकी वर्ष मी तुमच्यापासून लांब ठेवलं. माझं चुकलं. आई, तुमच्या नातीच्या आठवणीत तुमची काय अवस्था झाली हो. जेव्हापासून मी तुमची बातमी ऐकली ना हो, माझ्या डोळ्याला डोळा लागना हो. पण मी खरं सांगू, आता तुमची नात आली आहे ना हो, कमळी आली आहे ना हो, आता लवकर बरं व्हायचं. आता असं नाही राहायचं, लवकर बरं व्हायचं. साधनाताई, आवरा स्वतःला. मी समजू शकते हो. अन्नपूर्णाताई इतक्या प्रेमळ आहेत ना की त्यांना या अशा अवस्थेत खरंच कोणालाही बघणं खूप कठीण आहे. काळजी करू नका, होतील त्या बऱ्या. ताई, आमच्या साधनाताई बोलतायत ना ते अगदी खरे. आता तुमची मोठी नात आली आहे की नाही तुमच्याजवळ, मग तुम्ही कशाला काळजी करता? आता लवकर लवकर बऱ्या व्हा. परत आमच्या सगळ्यांशी बोला. काका, आता निघते मी. मला खात्री आहे पुढच्या वेळेला आले की ताई माझ्याशी खूप गप्पा मारते. हो ना ताई? चला येते. चला मॅडम, ते डबे घेऊन येतो. ठीक आहे, मी आलेच. साधनाताई, हॅलो ऋषी, तुला मी दिसतोय? ऐकू येतंय का? एक मिनिट.
राजन काका आहेत, त्यांना सांगितलं मी आता गडावर काय झालं ते. सराव कशाला सांगितलं तुम्ही? अगं काय ग? कशाला म्हणजे? बोल. लेक काय करते हे बापाला कळायला नको का? हा? आणि तुला एकही फोन सकाळपासून मला करावासा वाटला नाही? सॉरी. सॉरी? हे एवढं सगळं घडलं, तू तू का सांगितलं नाहीस मला? बरं, थोडस बाजूला ये, मला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचंय. तू बोल, मी आलो. बोला सर. हे एवढं सगळं घडलं, तू तू मला काहीच का सांगितलं नाहीस? काका ओ, तुम्हासने टेन्शन नको म्हणून मी काय नाही बोललो. आणि अनिका सेफ आहे, तिला काहीच झालेलं नाही. मी आहे की तिच्या संग. कमळे, हे असं जर घडत असेल तर मला वाटतं मी खूप मोठी चूक केली तुला माझ्या मोठ्या मुलीचं नाटक करायला सांगून. पण आईच्या जीवाचा प्रश्न नसता तर मी असं काही करायला लावलं नसतं का तुला बाळा? खरं तसं बघायला गेलं तर तू आमची कोणीच लागत नाहीयेस, पण तरी सुद्धा तू अनिकाला लहान बहिणीसारखं वागवतेस, या घरासाठी इतकं सगळं करतेस. माझ्यावर विश्वास ठेव बाळा. मी आई बरी झाल्यावर मी सगळ्यात आधी हेच सांगेन की तू तिची खरी नात नाहीयेस. देवाला प्रार्थना कर की माझी सख्खी मुलगी मला मिळू दे. हे बघ, आत्ता जर ती इथे असती तर हे तुला सगळं काही करायला लागलं नसतं बाळा. काका, तुम्ही नका काळजी करू. अजिबात टेन्शन घेऊ नका. आजींना आधी बरं होऊ द्या, मग आपण सगळं खरं खरं सांगूया की त्यांच्यासमोर. त्यांची सख्खी नात भेटावी म्हणून मी बी प्रार्थना करतो. ठीक आहे, काळजी घे. ठेवतो. या घरात माझ्या कमळीच्या जीवाला धोका आहे. एकीकडे आईंचा जीव आणि एकीकडे माझ्या लेकीचा जीव. मी माझ्या कमळीचा जीव धोक्यात घालणार नाही. आता काय बी झालं तरी मला माझ्या कमळीला या घरातनं बाहेर काढायच पाहिजे. कमळे, इथे जेवढा बी येळ घालवला त्यातला एक एक क्षण कसला भारी होता की नाही ग?